जय भीम, नमो बुद्धाय. कसे आहे तुम्ही? आशा करते की सगळेजण चांगलेच असतील. सगळ्याला माहितीच आहे की मग दुखायले म्हणून. तर सगळे भाऊ बहीण मला माहित की ताई तुम्ही दवाखाना करा. हो, मी दवाखाना केलाय, आता जरा बरं आहे माझं. तरी पण तुम्हाला दाखवते माझं काम कसे राहिले. तर सारखं 8 दिवस झालं मला ताप होते बघा. तापीनं कसं अंग भाजून निघले. आणि तुम्हाला दाखवते घरातली कामं कशी राहतात. तरी पण पोरं भांडे घासायला येतं. हे मुगाचे शेंगा आहेत. हे काय मी भाजी पण बनवली. तशीच हळूहळू आता रोजचे रोज पोरायला काही स्वयंपाक येत नाही. तुम्हाला तर माहिती आहे मला पोरगी नाही काही नाही म्हणून हे काय मटकीची भाजी बनवली. हे काय चपात्या बनवल्या. आता कशा करप्या दुरपे जाड मात्र हळूहळू थोड्या बनवले. हे काय भांडे पडले तर एवढे मोठे भांडे पडलेत घासायला. झाडून पण काढायचं राहिले. तसं बाहेर पण दाखवते तुम्हाला. बाहेर आहे बघा कसे भांडे पडलेत एवढे मोठे. कपडे तर आहेतच घ्यायचे. हे बघा हे इथे भांडे येतं. हे लेकराने आंघोळ केली. आता लेकर म्हणायचं मम्मी तो दुखायले आणि आमचा अभ्यास बुडायला आहे. त्याच्यामुळं आज मी म्हणलं भांडे घासू नका, मी हळूहळू घासते म्हणलं थोडं थोडं. तुम्ही म्हणलं नका टेन्शन घेऊ. ते काय इथं पण तसंच कचरा पडलाय घरामध्ये. दारातलं जरा असं काढलंय मी उठून सकाळी झाडून. संघर्षनं आताच आंघोळ केली. तसंच काम पडलंय बघा. आता मला ते हळूहळू करायचंय. हे काय गोळ्या पण आणल्या. आता ह्या गोळ्याचं तर सगळं ढिगारा असल्यासारखं झालंय घरामध्ये. दवाखाना झालाय घरामध्ये. ते काही गावातल्या दवाखान्यात गेले होते तर काही झालं नाही म्हणून मग झरीला गेले. तर झरीच्या डॉक्टर साहेबांनी सांगितले की तुम्हाला जेऱ्या निघलाय म्हणून. जेऱ्याचा पण इलाज केलाय मी. सगळे भाऊ बहीण म्हणायचं की ताई बोलता पण येण्या मला जास्त दम लागायला बोलल्या. म्हणाय की ताई तुम्ही अगोदर चांगलं टणटणीत बरे व्हा, नंतर व्हिडिओ काढा. हो आता जरा पहिल्यापेक्षा जरा बरं वाटायले. त्याच्यामुळेच मी आता व्हिडिओ टाकायले. 2-4 दिवस झोपूनच होते. बसते जरासं इथं. कसं दम लागल्यासारखं व्हायलंय, अशक्तपणा झालाय, जेवण नाही काय नाही पोटभर. तुम्ही पण काळजी घ्या. सध्या व्हायरल चालू आहे. एकाचं दुखणं आलं की दुसऱ्याला पण यायले बघा. सर्दी, डोकेदुखी, ताप ही लक्षणं आहेत. आमच्या गावामध्ये तर जास्त पेशंट झाले तर राहिले. बरं वाटायले पुन्हा तसंच सारखंच व्हायले. तुम्हाला तर माहिती आहे मी 8 दिवस झालं घरीच आहे. 8 दिवस झाले शेतामध्ये जाई नाही काही नाही कामाला. ते म्हणतात ना की काय मला येईना झाले. जीवाला सुख तर सगळंच आहे. बरोबर आहे की नाही? जीवाला सुख आहे तर सगळंच आहे, नाही तर काय. हे मी आता अंगण आहे. मी अंगणासमोरलं तुम्हाला दाखवायले. या मैत्रिणीचे शेळे आहेत. खारुताई पण आहे तिथे. दिसायली का खारुताई? ती टेबला जवळ खारुताई आहे. झाडावर या रोजच असतात आमच्या. ही इथे एक आहे खारुताई. ही बघा. हा बसा. हे बघा इथे एक खारुताई. ए कुठे पळाली का? चली ती झाडावर चली. काय ग? मी आणलं नाही काय खायला.
चला किती दिवसाने मी तुम्हाला मी वावरात जायची वाट दाखवते. मी तर काय वावरात जाईना झाले, पण वाटच दाखवते तुम्हाला. ही वाट आहे बघा, हिरवीगार वाट झाली. मला बी जाऊ वाटायले वावरामध्ये, घरी काही करमना झाले. पण आता काय करावं, तब्येतच बरे नाही. जाऊ दे आता, पाय दुखायचं जराशी चालले तर